Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12, chapter number 3rd, Modes of Reproduction. In Modes of Reproduction, part 8 or lecture number 8. In previous period, explain the advantages and disadvantages of asexual reproduction or vegetative reproduction. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचे ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस हे आपण बघितलेले आहेत. तर आज आपण या लेक्चरमध्ये थोडं नवीन भाग सुरू करत आहोत. त्यामधलंच जे असेक्शुअल रिप्रोडक्शनचं आपण बघितलं होतं, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड अपोमिक्सिस. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे भाग आपलं संपलेला आहे. तर आपण आज सुरू केलेला आहे नेक्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग अपोमिक्सिस. अपोमिक्सिस मीन्स एम्ब्रियो डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. अपोमिक्सिस म्हणजेच काय की बियाणं जेव्हा तयार होत असतं ते अनफर्टिलाइज बी तयार होत असतं विदाउट मेल गॅमेट्स. तर थोडे काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊया. तर बायोलॉजी बॉटनीच्या रिलेटेड हा टॉपिक आहे. तर थोडं आपण बायोलॉजीमध्ये झालेलं असेल, चांगलीच गोष्ट आहे, किंवा होईल. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे चॅप्टर आहे तुम्हाला बायोलॉजीमध्ये, त्यामध्ये थोडं भाग आहे. तर त्या बायोलॉजीमध्ये असं शिकवलं जातं की सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एंड प्रॉडक्ट सीड आहे, हे मान्य आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एंड जे भाग आहे तो सीड तयार करतं. तर जे सीड आहे ते फर्टिलाइज्ड सीड असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय, मेल अँड फिमेल गॅमेट्स युनियन म्हणजे फ्युजन झालेलं असतं, फर्टिलाइज झालेलं असतं. तो जे बी तयार होत असतं ते फर्टिलाइज असतं आणि त्यामध्ये दोघांचेही जेनेटिकल कॅरेक्टर आलेले असतात. मेल आणि फिमेल गॅमेट्स हे युनियन होऊन झायगोट तयार झालेलं असतं, एम्ब्रियो तयार असतं आणि त्यापासून जे तयार होणारं जे झाड आहे त्या झाडामध्ये दोघांचे गुणधर्म येतात. हे तर आपल्याला समजलेलं आहे. परंतु बाळांनो, आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे अपोमिक्सिस हे जे भाग बघत आहोत, अपोमिक्सिसचा सरळ असा अर्थ आहे की जे तयार झालेलं जे बी असतं ते अनफर्टिलाइज असतं. बी हे फर्टिलाइज आणि अनफर्टिलाइज असतं. तर जे बी तयार झालेलं असतं अपोमिक्सिसमध्ये तो अनफर्टिलाइज असतं आणि अनफर्टिलाइज असल्या कारणाने त्यामध्ये फक्त फिमेल गॅमेट्सपासूनच तयार झालेलं असतं. ते डिप्लॉइड बी तयार होत असतं, ते डिप्लॉइड असतं. क्रायटेरिया काय, बी तयार होण्यासाठी डिप्लॉइड असणं महत्त्वाचं आहे. डिप्लॉइड हे फिमेल गॅमेट्सपासूनही तयार झालेलं असतं आणि मेल गॅमेट्स. परंतु अपोमिक्सिसमध्ये हे फक्त फिमेल गॅमेट्सपासूनच झायगोट तयार झालेलं असतं आणि तो डिप्लॉइड असतं, एम्ब्रियो डिप्लॉइड असतं आणि जे बी तयार होणार आहे तो डिप्लॉइड असणार आणि तो बियापासून जे झाड असणार ते डिप्लॉइड. परंतु पूर्ण ते काय की फिमेल कॅरेक्टर्स असणार आहे, फिमेलचेच कॅरेक्टर आलेले असणार आहे 100%. म्हणजेच ट्रू टू टाईप प्रोजेनी ऑप्टेन होणार आहे. हे कन्सेप्ट आपण इथं क्लिअर केलं. तर हे अपोमिक्सिसचे आणखी 2 भागमध्ये बायोलॉजीमध्ये डिवायडेड केलं जातं, रिकरंट अपोमिक्सिस आणि नॉन रिकरंट अपोमिक्सिस. आता रिकरंट म्हणजे मे ऑर मे नॉट बी एम्ब्रियो सॅक इन्व्हॉल्व. लक्षात, त्याला रिकरंट आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे. पण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हे समजून सांगत आहो की बायोलॉजीच्या भाषेमध्ये अपोमिक्सिस 2 टाईपचा आहे. किती टाईप्स आहे? 2 टाईप्स आहे मेनली, रिकरंट आणि नॉन रिकरंट. रिकरंट कशाला म्हणायचं की मे ऑर मे नॉट बी एम्ब्रियो सॅक इन्व्हॉल्व. लक्षात, तर इथं एम्ब्रियो असतं,
एम्ब्रिओ सॅक असतं किंवा नसतं, परंतु नॉन रिकरंट अपोमिक्सिसमध्ये 100% एम्ब्रिओ सॅक इन्व्हॉल्व असतं. लक्षात, एम्ब्रिओ सॅक इन्व्हॉल्व असतं तयार करण्यामध्ये. लक्षात. तर आता रिकरंटमध्ये कोण मोडतं बायोलॉजीच्या भाषेमध्ये? व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आणि अगॅमोस्पर्मी. अगॅमोस्पर्मी. लक्षात. आता व्हेजिटेटिव्ह तर आपलं सेपरेटच आपण बघितलं, आपल्या टेक्स्टबुकमध्ये ते सेपरेट भाग आहे, कारण ॲग्रिकल्चरमध्ये मोडतं, म्हणून आपण ते पूर्ण डिटेल व्हेजिटेटिव्ह बघितलं. आता व्हेजिटेटिव्ह बघायची गरज नाही आहे. आता हे अगॅमोस्पर्मी म्हणजे काय नेमकं? अ मीन्स अब्सेंट म्हटलं, गॅमो मीन्स मेल गॅमेट्स, मेल गॅमेट्स इज अब्सेंट. सरळ आहे त्याचा अर्थ अगॅमोस्पर्मी है ना. मेल गॅमेट्स अब्सेंट, अगॅमोस्पर्मी. तर या अगॅमोस्पर्मीमध्ये डिप्लोस्पोरी, अपॉस्पोरी, ॲडव्हेंटी एम्ब्रियो हे तीन जे आहेत, हे तीन या अगॅमोस्पर्मीमध्ये मोडतात. म्हणजे मेल गॅमेट्स टोटल अब्सेंट असतं याच्यामध्ये, डिप्लोस्पोरी, अपॉस्पोरी आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो. पुढे येणार आहे आपल्याला. डिप्लोस्पोरी आपल्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, बायोलॉजीमध्ये आहे. अपोस्पोरी आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. फक्त लक्षात ठेवायचं की अपोस्पोरी आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो हे अगॅमोस्पर्मी आहे. अगॅमोस्पर्मी म्हणजे मेल गॅमेट अब्सेंट आहे याच्यामध्ये. नंतर नॉन रिकरंट बघूया आपण. नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये पार्थेनोजेनेसिस, पार्थेनोजेनेसिस हे बघायचे आपल्याला. पुढे आहे पार्थेनोजेनेसिस, त्याच्यामध्येच हॅप्लॉइड अपोगॅमी म्हणून आहे. तर ते पार्थेनोजेनेसिस हे आपलं मेन पार्ट आहे, मेन भाग आहे आपल्याला, आणि ते आपल्याला डिटेलमध्ये थोडं बघायचं आहे. तर हे जे आहे, तर बेसिक जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट या आधारावर आहे की अपोमिक्सिस म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन, आणि ते मेल गॅमेट बरोबर फर्टिलायझेशन होत नाही, म्हणजे फ्युजन होत नाही, आणि असं जे बी तयार होतं किंवा तयार होत नसेल बी, पुढं पार्थेनोजेनेसिस म्हणजे विदाऊट सीड, कारण ते हॅप्लॉइड असतं. बी तयार होण्यासाठी बेसिकली काय लागतं? डिप्लॉइड पाहिजे, ते मेल अँड फिमेल असो किंवा फक्त फिमेलचं असो. तर फिमेल गॅमेट्स सुद्धा डिप्लॉइड तयार करतं, आणि ते प्युअरली काय असतं? ट्रू टू टाईप प्रोटीन असतं. म्हणून हे भाग आपल्याला आज सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये टाकलेलं आहे. तर हे बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर करून घेतलं तर आपण आता बघूया आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे. इन अपोमिक्सिस एम्ब्रियो डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. एम्ब्रियो डेव्हलप होतं, पण कसं डेव्हलप होतं? विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन होण्यासाठी क्रायटेरिया काय पाहिजे? मेल अँड फिमेल गॅमेट्स युनियन, तरच फर्टिलायझेशन. म्हणजेच अपोमिक्सिस म्हणजे विदाउट फर्टिलायझेशन, म्हणजे इथं मेल गॅमेट अब्सेंट आहे बाळांनो, ते इथं प्रेझेंटच नाही आहे. आपण सगळं काय बोलणार आहोत? फिमेल गॅमेट बद्दलच बोलणार आहोत. उदाहरण सांगितलंही होतं तुम्हाला, कोंबडी अंडा देते विदाऊट मेटिंगचे देते, म्हणजे मेल गॅमेट्स अब्सेंट आहे. लक्षात. तर इथं जे बियाणं तयार होणार आहे, बी जिथं तयार होत असतं आपल्या पिकामध्ये, विदाऊट फर्टिलायझेशन जर बी तयार झालं तर तो झाड तयार होणार, आणि त्या झाडामध्ये टोटल 100% गुणधर्म कशाची असणार आहे? फिमेल पॅरेंटची असणार आहे. म्हणजे ज्यापासून ते तयार झालं तसे 100% गुणधर्म त्याच्यामध्ये आलेले असणार आहेत. म्हणून याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. इथं मेल गॅमेट्स अब्सेंट. ओके. Thus, apomixis is an asexual means of reproduction. Apomixis हे asexual reproduction चा एक भाग आहे. Apomixis refer to development of seed. Apomixis refers to the development of seed without sexual fusion. Without sexual fusion म्हणजेच without fertilization. Without fertilization. Without sexual fusion means फ्युजन म्हणजे फर्टिलायझेशन.
इथं काय विदाऊट सेक्शुअल फ्युजन म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशनचं बियाणं तयार झालेलं असतं. अपोमिक्सिस फाउंड इन मेनी क्रॉप स्पेसीज, बऱ्याच पिकामध्ये अपोमिक्सिस होत असतं. बी तयार होतं, परंतु ते बी विदाऊट फर्टिलायझेशन असतं. म्हणजेच बी तर तयार होतं, परंतु दोन मेल आणि फिमेल गॅमेट पासनं तयार झालेलं नसतं. फक्त मेल गॅमेट्स पासनंच तयार झालेलं असतं. लक्षात समजत आहे का बाळांनो? मी तर बायोलॉजीचं नाही, परंतु बरेच कन्सेप्ट क्लिअर करत आहेत तुमचे. जे बायोमध्ये सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झालेले नसतील, झाले असतील चांगली गोष्ट आहे. तुम्ही नीटची तयारी करत आहेत तर डिटेल तुमचा अभ्यास असणं आवश्यकच आहे. लक्षात, सेक्शुअल म्हटलं की बी तयार होणारच, एंड प्रोडक्शन त्याचं बी आहेच. आणि असेक्शुअल म्हणजे मे ऑर मे नॉट बी, बी तयार करत नाही, दोन्ही गोष्टी आहेत. लक्षात, म्हणजे असेक्शुअलनं बी तयार होईलच असं नाही, होते आणि होत नाही दोन्ही गोष्टी आहेत. पण सेक्शुअलमध्ये बी तयार होतेच. हां, रिप्रोडक्शन इन सम स्पेसीज ऑकर ओनली बाय अपोमिक्सिस. काही पिकामध्ये, काही पिकाच्या जातीमध्ये फक्त अपोमिक्सिसनं रिप्रोडक्शन होतं. ऑकर ओनली अपोमिक्सिस. दिस अपोमिक्सिस इज टर्म ॲज ऑब्लिगेट अपोमिक्सिस. मग त्याला काय म्हणायचं? ऑब्लिगेट. ज्याचं प्रजनन, मल्टिप्लिकेशन हे अपोमिक्सिस सीडनं होत असेल, बाकी कशानं होत नसेल, त्याला काय म्हणणार आपण? ऑब्लिगेट अपोमिक्सिस. ऑब्लिगेट लक्षात ठेवायचं, OBLIGAT, ऑब्लिगेट अपोमिक्सिस. बट in some species sexual reproduction also occurs in addition to apomixis. आता काही स्पेसीज मध्ये काय होतं, अपोमिक्सिस मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही, त्याचं प्रजनन होतं आणि अपोमिक्सिस नाही. अशा वेळेस आपण काय म्हणणार? त्याला काय म्हणणार? फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस म्हणणार. सच अपोमिक्सिस इज नोन ॲज फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस. म्हणजे हे दोघावरही अवलंबून असणार. कशा असणार? दोघावरही अवलंबून असणार. त्याला म्हणणार आपण फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस. सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि अपोमिक्सिस नाही, म्हणजे सेक्शुअलवरही अवलंबून असणार आणि अपोमिक्सिस दोन्ही असणार. तर त्याला काय म्हणणार? फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस. म्हणजे अपोमिक्सिसचे दोन भाग बघितले आपण, ऑब्लिगेट अपोमिक्सिस आणि फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस. ओके, देर आर 4 टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. आता अपोमिक्सिसचे आपण 4 भाग बघणार आहोत. त्याचे टाइप्स किती बघणार आहोत? 4 टाइप्स बघणार आहोत. त्यामध्ये पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपॉस्पोरी आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी, अपॉस्पोरी है ना, अपॉस्पोरी, अपोगॅमी, पार्थेनोजेनेसिस, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी हे अपोमिक्सिसचे टाईप आहेत. अपोमिक्सिसचे टाईप आहेत. तर पार्थेनोजेनेसिस हे फळझाडामध्ये फार महत्त्वाचं आहे. काय? फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. तर पहिलं बघूया आपण पार्थेनोजेनेसिस. याला बायोलॉजीमध्ये कशामध्ये मोडलो आपण? नॉन रिकरंट अपोमिक्सिस. नॉन रिकरंट अपोमिक्सिस, 100% एम्ब्रियो सॅक इन्व्हॉल्व. याच्यामध्ये एम्ब्रियो सॅक इन्व्हॉल्व असतं. तर व्हॉट इज मीन बाय पार्थेनोजेनेसिस? पार्थेनोजेनेसिस रेफर टू डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द एग सेल. एम्ब्रियो सॅक आलं, एम्ब्रियो सॅकमध्ये काय असतं? एक सेल, अँटीपोडल आणि अँटी सिनर्जिड असं असतं की नाही? हां, तुम्ही व्यवस्थित शिकला, हसत असाल नाही का? क्रॉपचे सर बायोलॉजी शिकवित आहेत नाही? तर ते एम्ब्रियो सॅकमध्ये हे सेल असतात आहे ना. तर पार्थेनोजेनेसिस रेफर टू डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम द एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन, विदाउट फर्टिलायझेशन.
काय असतं, विदाऊट फर्टिलायझेशन ना तयार झालेलं असतं. म्हणजे मेल गॅमेट्स अब्सेंट असतं बाळ, फक्त फक्त फिमेल गॅमेट्स पासूनच तयार झालेलं असतं. त्याचे टाईप्स बघूया. पार्थेनोजेनेसिस, हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. बायोलॉजीमध्ये चांगला अभ्यास असेल. हॅप्लॉइड मीन्स एन म्हणतो आपण, फक्त सिंगल एन आहे का. डिप्लॉइड म्हणजे 2n. हॅप्लॉइड मीन्स 1. एम्ब्रियो डेव्हलप फ्रॉम हॅप्लॉइड एग सेल नोन ॲज हॅप्लॉइड. हॅप्लॉइड एग सेल पासून तयार झालेलं असतं, त्याला आपण काय म्हणणार, हॅप्लॉइड. द प्लांट्स विच डेव्हलप फ्रॉम सच एम्ब्रियो आर हॅप्लॉइड अँड स्टराईल. हॅप्लॉइड, स्टराईल. आता स्टराईल म्हटल्यानंतर बी तयार होणार नाही. तर बी तयार होण्यासाठी क्रायटेरिया काय पाहिजे, डिप्लॉइड पाहिजे बायोलॉजीमध्ये, आहे ना. डिप्लॉइड असेल तरच बी तयार होणार, बी असेल तर नवीनता प्लांट तयार करता येणार. म्हणजेच पार्थेनोजेनेसिस म्हणजेच विदाऊट सीड आहे ना. हॅप्लॉइड म्हणजे विदाऊट सीड. हॅप्लॉइड म्हणजे विदाऊट सीड म्हणजे स्टराईल असणार, ते बी तयार करणार नाही. सोल्यानम निगरम आहे ना, ब्रिंजॉल, लक्षात. तर असे काही स्पेसीज आहेत ते हॅप्लॉइड असतात. नंतर डिप्लॉइड, समटाइम्स एम्ब्रियो सॅक डेव्हलप विदाऊट रिडक्शन डिव्हिजन. विदाऊट रिडक्शन डिव्हिजन सच पार्थेनोजेनेसिस नोन ॲज डिप्लॉइड. आता जे एम्ब्रियो सॅकमध्ये जे रिडक्शन जे व्हायचं असतं, हां, ते रिडक्शन होत नाही, ॲज इट इज राहतं. ते फिमेल गॅमेट्स आणि त्यापासनं तयार होतं बियाणं. डिप्लॉइड म्हटल्यानंतर बी तयार होणार, हॅप्लॉइड म्हटल्यानंतर बी तयार होणार नाही. तर उदाहरणार्थ काही ग्रासेस आहे, टोबॅको आहे आणि राईस आहे. हे कसं आहे, डिप्लॉइड आहे. राईस म्हणजे बी तयार होते की नाही, होत नाही. आणि त्या बियापासून आपण झाड पण तयार करतो, टोबॅको आहे ना. टोबॅकोपासून नवीन झाड तयार होतं. टोबॅकोचं बी जर बघितलं असेल, फारच बारीक असतं, फाईन असतं. निलगिरीचं झाड बघितलं, निलगिरीचं फार टॉल प्लांट असतं बघा, त्याला कॅप्सूल येतात. ते कॅप्सूल जर फोडलं तर बारीक बियाणं असतं. तर ते बारीक बी असतं टोबॅकोचं. टोबॅकोचं मल्टिप्लिकेशन बियाद्वारेच होत असतं. राईसचं बियाद्वारे होतं. ग्रासेस आहे ती गवतं. तर याच्यामध्ये जे आहे डिप्लॉइड असतं. डिप्लॉइड म्हटलं की बी तयार होणार, परंतु मेल गॅमेट अब्सेंट बाळांनो, फिमेल गॅमेट पासूनच तयार होणार ते बी. त्याच्यापासून नवीन झाड तयार होणार. राईस म्हणजे भात, टोबॅको तंबाखू, ग्रासेस जे काही गवतं पीक आहेत. पण याच्यामध्ये गुणधर्म कोणाचे असणार, फिमेलचे असणार. ते आईचेच गुणधर्म असणार सगळे, है ना. सगळे आईचे गुणधर्म असणार, टोटल 100%. समजलं बाळांनो. तर या पद्धतीने तुमच्या डोक्यामध्ये कसं जाईल हे घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. एक खानसरांचं चॅनल होतं म्हणणार, खानसरांनी असं शिकविलं होतं, खान्स क्रॉप अकॅडमीमध्ये आम्ही असं शिकलो आहे ना बाळांनो. तर हे विसरणार नाही तुम्ही. कारण बाळांनो एवढं का सांगत आहे, कारण आम्हालाही समजलं नव्हतं 12वीमध्ये. तर तुम्हाला तर समजावं आहे ना, यासाठी थोडं खोलमध्ये जाऊन तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. नेक्स्ट, कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. आपल्या या क्रॉप प्रोडक्शनमध्ये, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पार्थेनोजेनेसिस महत्त्वाचं पार्ट आहे. यावर प्रश्न विचारणारच, डेफिनेशनही विचारणार. त्याचे कॉजेसवर जास्त लक्ष द्यायचं. असं का तयार होतं, म्हणजे पार्थेनोजेनेसिस जे फळ तयार होतं त्याला काय म्हणतात, पार्थेनोकार्पी म्हणतात बायोलॉजीमध्ये. तेवढं डिटेल नाही आपल्याला. त्याचे कॉजेस पण आपल्याला आहेत. पार्थेनोजेनेसिसचे कॉजेस काय आहेत. इनएबिलिटी ऑफ द पोलन ट्यूब, inability of the pollen tube to discharge the contents inside the embryo sac, है की नाही. तर काय होतं बाळांनो, याचे पोलन ग्रेन त्या एम्ब्रियो सॅक पर्यंत पोचू शकत नाही, म्हणून याचं युनियन होत नाही आणि त्या फिमेल गॅमेटचं पासनच बियाणं तयार होतं, किंवा कधी होणार नाही. हॅप्लॉइड असेल तर होणार नाही, त्याला आपण काय म्हणणार, सीडलेस म्हणणार. बनाना उदाहरण आहे सीडलेसचं. हे कशाचं आहे,
पार्थेनोजेनेसिसचं आहे, हॅप्लॉइडचं उदाहरण आहे. तर इनएबिलिटी ऑफ द पोलन ट्यूब. आता तुम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघितलं असेल, ते पोलन ट्यूब तयार होते आणि ते एम्ब्रियो शॅकपर्यंत जाते आणि तिथं मेल गॅमेट युनियन होऊन ते झायगोट तयार होतं, एम्ब्रियो तयार होतं, असं होते की नाही. तर इथं इनएबिलिटी आहे पोलन ट्यूबची, तिथपर्यंत पोचतच नाही. मग इथंच ते राहून जातं, म्हणजे युनियन होत नाही. हे एक त्याचं कॉज आहे. किती सोपं आहे. दुसरं, इनसफिशियंट अट्रॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल गॅमेट्स. काय होतं बाळांना दुसरं कारण, की इनसफिशियंट अट्रॅक्शन आहे दोघांमध्ये. मेल अँड फिमेल गॅमेटचं अट्रॅक्शन होत नाही आणि ते फ्युजन होत नाही, युनियन होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही. यामुळं तो पार्थेनोजेनेसिसच राहतं. काय राहतं? पार्थेनोजेनेसिस राहतं. नेक्स्ट सॉरी, अर्ली डिजनरेशन ऑफ द स्पर्म. काय होतं? अर्ली डिजनरेशन ऑफ द स्पर्म. हे लवकर स्पर्म तयार करतं, म्हणून हे तसंच राहतं, युनियन होत नाही. नंतर काय होणार? फिमेलचं तयार होणार स्पर्म, तर या दोघांचं युनियन होणार नाही. अर्ली डिजनरेशन ऑफ द स्पर्म. आणि हॅप्लॉइड तयार होणार किंवा डिप्लॉइड तयार झालं तर मेल गमेट राहणार नाही. हॅप्लॉइड तयार झालं तर बीज तयार होणार नाही. डिप्लॉइड तयार झालं तर बी तयार होणार, परंतु मेल गॅमेट्स अब्सेंट राहणार, कारण स्पर्म लवकर डिजनरेट झालं, त्याचं युनियनच झालं नाही. नेक्स्ट कॉज आहे व्हेरी लॉंग स्टाईल. आता बघा, स्टाईल जे आहे कशाचा भाग आहे? स्टाईल हे पार्ट कशाचं आहे बाळांनो? गायनोसियम, फिमेल ऑर्गन आहे. फिमेल सेक्शुअल ऑर्गनचा एक भाग स्टाईल म्हणजे दांडी असते उंच. तर जे स्टिग्मा आहे ते जास्तच वर राहतं, यांचे पोलन ग्रेन खाली राहतात. तर पोलन ग्रेन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून फिमेल गॅमेट तयारच होत नाही. मेल गॅमेट तयारच होत नाही, कारण पॉलिनेशनच झालं नाही, फर्टिलायझेशन होणार नाही, कारण पोलन ग्रेन तिथपर्यंत पोहोचले नाही. त्याचं स्टाईल फार उंच, पोलन ग्रेन खाली, तिथपर्यंत गेले नाही. तर कशाचं फर्टिलायझेशन होणार? फक्त फिमेल गॅमेटचं. हॅप्लॉइड असेल बीज तयार होणार, डिप्लॉइड असेल तर बी तयार होणार. आणि ते कसं तयार होणार? विदाउट फ्युजनचं, है ना. नंतर कॉज आहे शॉर्ट पोलन ट्यूब. पोलन ट्यूब शॉर्ट असेल, कारण एम्ब्रियो सॅकपर्यंत ते पोलन ट्यूब जाणार नाही. तर हे जे मेल गॅमेट्स आहे ते तिथपर्यंत युनियन होणार नाही, कारण पोलन ट्यूब शॉर्ट आहे. पोलन ट्यूब कुठपर्यंत झाला पाहिजे? एम्ब्रियो सॅकपर्यंत झाला पाहिजे. नेक्स्ट, स्लो रेट ऑफ पोलन ट्यूब ग्रोथ. काही वेळेला काय होतं, पोलन ट्यूबची जी ग्रोथ आहे ना, ते स्लो झालेली असते, तिथपर्यंत हे पोचू शकत नाही. आणि तिकडं फिमेल गॅमेट तयार होऊन एम्ब्रियो तयार होऊन बसतं, है ना. आणि डिप्लॉइड असेल तर बी तयार होणार, हॅप्लॉइड असेल तर बी तयार होणार नाही. आणि हे स्लो ग्रोथमध्ये इकडेच राहतं, म्हणजे याचं युनियन होत नाही. ओके. नेक्स्ट, स्टिम्युलेशन ऑफ पोलन इन द अब्सेन्स ऑफ पोलन ट्यूब. आता स्टिम्युलेशन ऑफ पोलन इन द अब्सेन्स ऑफ पोलन ट्यूब. आता पोलन ट्यूबच अब्सेंट असेल तर हे पोलन ग्रेन ते स्पर्म वगैरे नेण्यासाठी इथं पोलन ट्यूबच तयार झाली नाही, अब्सेंट आहे, तर इथंच पॉलिनेशन होऊन सुद्धा काही कामाचं नाही, कारण मेल गॅमेटच वाहून नेण्याचं जे आहे मीडिया पोलन ट्यूब तेच अब्सेंट आहे बाळांनो. तर कसं युनियन होईल? होणार नाही. नेक्स्ट, इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे तर दोघांचं व्यवस्थित युनियनच होत नाही, इनकम्पॅटिबिलिटी राहतं. तर इथं मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होत नाही, तरच हे पार्थेनोजेनेसिस तयार होतं.
समजलं? कॉजेस महत्वाचे. हे 2 मार्कालाही विचारू शकतात, 3 मार्कालाही विचारू शकतात आणि 4 मार्कालाही विचारू शकतात. हे पाठ पाहिजे आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये सांगितले गेले. नेक्स्ट बघूया बाळांनो आपण. पार्थेनॉलॉजी झाला एक पाठ. आता आपण अपोगॅमी बघू. अपोगॅमी काय बघायचं आपल्याला? अपोगॅमी. अपोगॅमी म्हणजेच म्हणजेच absent, गॅमी म्हणजे गॅमेट्स. कोणतं गॅमेट्स? मेल गॅमेट इज absent आहे ना. म्हणजे absent, समजलं? अपोगॅमी, गॅमेट absent. The origin of embryo from either synergids or antipodal cell of embryo sac is called apogamy. आपण सांगितलं पार्थेनोजेनेसिस आणि अपोगॅमी हे काय नॉन रिकरंट अपोमिक्सिस आहेत की ज्यामध्ये 100% एम्ब्रियो सॅक प्रेझेंट आहे, इन्व्हॉल्व आहे ना, इन्व्हॉल्व आहे. एम्ब्रियो सॅकमध्ये सिनर्जिट असतं, अँटीपोडल असतं, एक सेल असतं, हे असतं ना, तर ते इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. तर काय सांगितलं आपण? अपोगॅमी म्हणजे द ओरिजिन ऑफ एम्ब्रियो from either synergid or antipodal cell of embryo sac is called apogamy. Is called apogamy. Types, there are two types: haploid apogamy, diploid apogamy. Haploid, if embryo develops from haploid synergid or antipodal cell, it is known as haploid apogamy. यामध्ये सिनर्जिड, हॅप्लॉइड सिनर्जिड और हॅप्लॉइड अँटीपोडल सेल पासून तयार झालेलं असतं एम्ब्रियो, त्याला म्हणणार हॅप्लॉइड. हॅप्लॉइड जिथं आलं तिथं बी तयार होत नाही बाळांनो, एक लक्षात ठेवायचं, बी तयार होत नाही. म्हणजेच बी तयार होत नाही तर त्याला काय म्हणणार? सीडलेस. काय म्हणणार? सीडलेस. वेल नोन उदाहरण आहे, बनाना आहे, सीडलेस ग्रेप्स आहे ना. Then diploid apogamy, when the embryo develop from diploid antipodal cell is called as diploid apogamy. आता इथं डिप्लॉइड आहे ना, तर डिप्लॉइड अँटीपोडल सेल पासून एम्ब्रियो तयार होतं आणि तो एम्ब्रियो डिप्लॉइड असणार. एम्ब्रियो डिप्लॉइड, झायगोट डिप्लॉइड आहे ना, परंतु फिमेल गॅमेट असणार आहे का? नाही, फिमेल गॅमेट राहणार नाही बाळांनो. बी तयार होणार. डिप्लॉइड अपोगॅमी मध्ये बी तयार होणार, बियापासनं झाड पण तयार करता येणार. 100% गुणधर्म त्या पॅरेंट सारखेच राहणार, याच्यामध्ये बदल होणार नाही. तसं शॉर्ट मध्ये आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण अपॉस्पोरी. म्हणजे absent, स्पोर absent, अपॉस्पोरी. इन अपॉस्पोरी in apophory, first diploid cell of ovule laying outside the embryo sac. Outside the embryo sac without reduction. आता बाळांनो इथं जे डिप्लॉइड सेल ओव्हल लेईंग म्हणजे एम्ब्रियो सॅक मध्ये तयार होत नाही. आपण सांगितलं की नाही अपॉस्पोरी हे कशाचं एक्झाम्पल आहे? कशाचं उदाहरण आहे? रिकरंट अपोमिक्सिसचं एक्झाम्पल आहे. कशाचं आहे? रिकरंट. लक्ष द्या बाळांनो, इकडं तिकडं बघू नका. ए लाल शर्ट, चांगलं बघ. तर रिकरंट मध्ये मे और मे नॉट बी इन्व्हॉल्व एम्ब्रियो सॅक है ना. एम्ब्रियो सॅक असते किंवा नसते इन्व्हॉल्व, याच्यामध्ये तिथे इन्व्हॉल्व नाही. काय म्हटलं आपण? इन अपॉस्पोरी फर्स्ट डिप्लॉइड सेल ऑफ ओव्हल लेईंग आउटसाइड द एम्ब्रियो सॅक. आउटसाइड द एम्ब्रियो सॅक विदाउट रिडक्शन. रिडक्शनच होत नाही, मियोसिसच होत नाही बाळ है ना. जे फिमेल गॅमेटचं जे डिप्लॉइड आहे ते ॲज इट इज राहतं. ते झायगोट तयार होतं, एम्ब्रियो तयार होतं, डिप्लॉइड आहे ते, म्हणजेच फिमेलच गॅमेट आहे त्याच्यामध्ये दोन्ही. द एम्ब्रियो डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन.
आता हे जे एम्ब्रिओ तयार होतं विदाऊट फर्टिलायझेशन तयार होतं. कशानं? विदाऊट फर्टिलायझेशन तयार होतं. आता याचे दोन टाईप्स आहेत, जनरेटिव्ह अपॉस्पोरी आणि सोमॅटिक अपॉस्पोरी. जनरेटिव्ह अपॉस्पोरी आणि सोमॅटिक डिटेलमध्ये बघायचं बघत बसायचं नाही आपल्याला, शॉर्ट आहे, बायोलॉजीचा भाग आहे. नेक्स्ट बघूया आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल. डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ ओव्हल आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक. आहे ना, इथं डिप्लॉइड सेल, डिप्लॉइड तयार होतं, डिप्लॉइड एम्ब्रिओ तयार होतं, म्हणजे डिप्लॉइड झायगोट असेल. मग कशानं तयार होतं? आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक. आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक म्हणजे रिकरंट अपोमिक्सिस आहे. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ इज अ रिकरंट अपोमिक्सिस आहे. कसं आहे? रिकरंट अपोमिक्सिस आहे. आता डिप्लॉइड म्हणजे बी तयार होणारच. डिप्लॉइड म्हणजे बी तयार होणार, पण कसं? कसं? विदाऊट फर्टिलायझेशन, विदाऊट युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. म्हणजे इथं मेल गॅमेट्स अब्सेंट असणार आहे, फिमेल गॅमेट्स पासूनच तयार होणार आहे. डिप्लॉइड झायगोट, डिप्लॉइड एम्ब्रिओ, डिप्लॉइड सीड, डिप्लॉइड प्लांट तयार होणार. प्लांट तयार होणार. देयर इज नो प्रोडक्शन ऑफ अँथर एम्ब्रिओ सॅक लाईक अपॉस्पोरी. अपॉस्पोरी. इट इज व्हेरी कॉमन इन सायट्रस अँड मँगो. बघा, सायट्रस आणि मँगोमध्ये ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी तयार होत असते. काय तयार होतं? ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीनं बी तयार होत असतं. सायट्रसमध्ये बी आहे की नाही? पॉलिएम्ब्रिओनिक आहे. आणखी मँगोमध्ये पॉलिएम्ब्रिओनिक आहे. लक्षात? तर सायट्रसमध्ये काही वेळेला बियापासून तयार झालेलं झाड हे ट्रू टू टाईप प्रोजेनी ऑप्टेन असतं. जास्त करून सायट्रसमध्ये आपण जे लिंबू आहे, लिंबूचं बी तयार करूनही आपल्याला झाड तयार करता येते आणि त्याच्यामध्ये 100% गुणधर्म तेच राहतात. कारण इथं मेल गॅमेट अब्सेंट असतं, फक्त फिमेल गॅमेट आहे, म्हणजे त्या फिमेलचेच गुणधर्म येणार आहे त्याच्यामध्ये. मँगो पॉलिएम्ब्रिओनिक आहे. आपण प्रपोगेशनमध्ये म्हणतो, आपण मँगोचे प्रपोगेशनमध्ये सांगितलं असेल, इट इज अ पॉलिएम्ब्रिओनिक इन नेचर. पॉलिएम्ब्रिओनिक इन नेचर अँड ट्रू टू टाईप प्रोजेनी इज ऑप्टेन. याच्यामध्ये ट्रू टू टाईप प्रोजेनी ऑप्टेन होतं, कारण की जे तयार झालं झाड ते डिप्लॉइड आहे. ते डिप्लॉइड कशाचं आहे? फिमेल गॅमेटचा, म्हणजे पूर्ण गुणधर्म त्या फिमेलचे आलेले आहे. मेल आलं का तिथं? नाही. म्हणूनच याला असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. असेक्शुअल, सेक्सचा इथं वापर नाही, अब्सेंट आहे ना, म्हणजे फिमेल पासून तयार झालेला आहे. तर सायट्रस आणि मँगो वेल नोन एक्झाम्पल ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. तर बाळांनो, इथं आपण अपोमिक्सिस व्यवस्थित तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर रिपीट व्हिडिओ बघा, आणखीन डोक्यामध्ये येईल. बरंच याच्यामध्ये थोडं कन्सेप्ट, काही लोकांचे कन्सेप्ट क्लिअर नसतील. उदाहरणार्थ आता विदाऊट फर्टिलायझर म्हटलं की बीज तयार होत नाही असंही असेल, आणि बी तयार झालं त्याच्यापासून रोपटं तयार होणार नाही असं नाही. लक्षात? बी तयार झालं म्हणजे रोपटं तयार होणार. म्हणजेच डिप्लॉइड जिथं जिथं आहे तिथं बी तयार होणार. जिथंही हॅप्लॉइड आहे तिथं बी तयार होणार नाही. म्हणजे त्याचं प्रपोगेशन कशावर होणार? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन न होणार. आणि जिथं पॉलिएम्ब्रिओनी आहेत, डिप्लॉइडनं बी तयार झालेलं असेल, तर त्याचं बी वापरून आपल्याला झाड तयार करता येतं. मग त्याच्यामध्ये पूर्ण टोटल गुणधर्म आईवडिलासारखेच येणार आहे. जसं आपण एका झाडाचा पार्ट लावल्यानंतर त्याच्यामध्ये 100% गुणधर्म ऑफस्प्रिंगमध्ये आलेले असतात, तसं बी लावून सुद्धा आपल्याला 100% गुणधर्म त्याचेच आलेले असतात. म्हणूनच त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. तर इथं आपलं भाग सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग इथं संपलेला आहे. काही जर प्रॉब्लेम असेल कॉमेंट्स करा किंवा फोन लावा, मी एनी टाईम तयार आहे. माझे जे कन्सेप्ट आहे ते तुम्हाला सांगणार, की जेणेकरून तुमचं कन्सेप्ट क्लिअर नसतील तर
एनी टाईम मला फोन लावा किंवा कमेंट्स करा. जे विद्यार्थी मला कमेंट्स करतात मी तेव्हाच्या तेव्हा त्यांना आतापर्यंत तर उत्तर दिलेले आहेत. तर शंका बाळगू नका आणि आपले कन्सेप्ट क्लिअर करा. तर हे बायोलॉजीचा भाग आहे. नीटलाही याचे भरपूर मार्क असतील. तर तुम्ही नीटची तयारी करत असाल तर तिथेही थोडा फायदा होणार तुम्हाला. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका बाळांनो. हे प्रेमाची आमच्या पाठीवर थाप आहे तुमची. आवर्जून सांगतो, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आपल्या भागामध्ये जे काही तुमच्याकडे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये ते व्हिडिओ टाका की जेणेकरून कोणताही गरीब विद्यार्थी हे व्हिडिओ बघितल्याशिवाय राहू नये. हे आपलं काय कर्तव्य आहे की या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण घरीच बसलेलो आहोत आणि याचा फायदा जास्तीत जास्त घ्या. वेळ टाईम टेबल तयार करा आणि तसं तुम्ही सगळ्या विषयाचा अभ्यास करा, जोमानं करा. लक्षात. तर पेठून उठा की आम्हालाही काहीतरी करायचं आहे म्हणून या आपण लॉकडाऊनला हाणून पाळू असं संकल्प तुम्ही बाळगा आणि अभ्यासाला लागा आणि भरपूर अभ्यास करा आणि जे काही तुमचे स्वप्न आहे ते स्वप्न तुमचे पूर्ण व्हावं असं ईश्वर प्रार्थना करतो. इथं थांबूया आपण. थँक्स. जय जवान जय किसान.